जरा से हो नहीं, जरा से दूर स्वप्न ते जवळ असूनही, जरा जरा से चांदणे जरा से हो नहीं, जरा से दूर स्वप्न ते जवळ असूनही, कधी असा कधी तसा प्रवास हा तुझा, स्वतःच मार्ग हो कधी स्वतःच हो दिशा, दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा, सुखी रहा. तुझं चंदनावर प्रेम आहे म्हणूनच वृंदाबरोबर लग्न करायची सक्ती मी करणार नाहीये. म्हणजे तुझी इच्छा नसेल ना तर आपण तुझं लग्न. नाही नाही तसं नाही. म्हणजे खरं तर मला तेच सांगायचं आहे की लहानपणापासून मी चंदनावर नाही वृंदावर जास्ती प्रेम करतोय. काय? हो म्हणजे माझं आणि चंदनाचं लग्न करायचं हे आपल्या आजीचं आणि चंदनाच्या आजीचं म्हणजे वृंदाच्या आजीचं स्वप्न होतं ना. म्हणून मी काहीच बोलत नव्हतो, गप्प होतो. आणि आता तसंही माझं आणि वृंदाचं लग्न ठरलंय त्यामुळे ही गोष्ट कबूल करायला काहीच हरकत नाही. तू काय बोलतोयस? तुला कळतंय प्रसाद? आई मी काय बोलतो ना ते मला व्यवस्थित कळतंय. तू माझी खूप काळजी करतेस ना म्हणून मी तुला हे सगळं सांगितलं. आणि तसंही ज्या मुलीवरती मी लहानपणापासून प्रेम करतोय तीच मुलगी सून म्हणून घरात येतेय. तू खुश आहेस ना? हो. मी खुश आहे. खूप खुश आहे. आणि आई चंदना प्राचीची ओढणी आईने दिली आहे. तू कशाला आलीस? मी आलो असतो घ्यायला. नाही ठीक आहे. थँक्स. नाही 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 हे बघा तुम्ही तिथून सरळ आलात ना. हा उतरून सरळ आलात की तिथे एक फुलवाल्याचं दुकान आहे मोठं नाक्यावरती. हा तिथून जरा पुढे आलात की तुम्हाला दिसेलच लिंबूवाडी रहिवासी संघ म्हणून. हा तिथेच. हो 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 हो. नाही नाही तुम्ही पोचलात ना तिथे की मी. हा 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 तुम्ही पोचलात की मला लगेच फोन करा. मी केदारला पाठवतो नाक्यावर तुम्हाला घ्यायला. हा अच्छा अच्छा. हा काका. हा तुम्हाला भेटायला खास पाहुणे आलेत. कोण ग? अरे आतमध्ये नाही तिथे का उभा राहिलायस तू? ये. बरं तुम्ही बोला मी आलेच. हरीश झालं पुण्याचं अधिवेशन? ठीक झालं. झाली सगळी तयारी? होते म्हणजे आता उद्यावर आलं लग्न. काही लागलं तर सांगा मला. मी आहे आता इथेच. हो सांगेन. बाबा हरीश आलाय. हो अगं कसा आहेस तू? मजेत. तुम्ही बोलत बसा. मी जरा आलो शरदकडे जाऊन येतो. बस रे. हो.
अरे बस ना. नाही, इट्स ओके. बाय द वे, कॉंग्रॅट्स. थँक्स. आणि थँक्स. ही कुठली पद्धत आहे थँक्स म्हणायची? पहिलं थँक्स तू मला कॉंग्रॅच्युलेट केलं म्हणून, आणि दुसरं थँक्स तू माझ्या लग्नासाठी पुण्याहून परत आलास ना म्हणून. खरंच हरीश, तू आला नसतास तर मला खूप वाईट वाटलं असतं. तुझा माझ्यावरचा राग अजून गेलेला दिसत नाहीये. राग? कसला राग? हरीश, ह्या अख्ख्या लिंबूवाडीत तू एकटाच माझा सगळ्यात चांगला मित्र आहेस, अगदी बेस्ट फ्रेंड सारखा. आणि तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर यारी दोस्ती में तो सब कुछ चलता है. म्हणून मला वाटलं की तू मला माफ करशील. म्हणजे सगळ्यांसमोर तुझा अपमान केला ते चुकलंच माझं. पण तू पुण्याला निघून गेलास ना, त्याच्यानंतर मला खूप पश्चाताप झाला. प्लीज मला माफ कर. आणि हो, मी तुला प्रॉमिस करते, ह्यापुढे मी कधीही तुझ्याशी भांडणार नाही. ओके? परवा तुझी परीक्षा आहे, नीट अभ्यास कर. बाय. बाय. हरीश, हाय. कधी आलास परत? ओ, तुझ्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नासाठी मुद्दाम आलायस का? गुड गुड. हरीश, ऐक ना, तुझ्याकडे ग्रीन कलरचा शर्ट आहे का? का? तुला घालायचंय? जोक करतोयस का तू? अरे हरीश, ऐक ना. काय? जर तुझ्याकडे तो शर्ट असेल ना तर तो उद्या तोच घाल. काय आहे ना की मी पण ग्रीन कलरचा ड्रेस घालणार आहे, म्हणजे आपलं मॅचिंग होईल ना. यु नो, अ परफेक्ट मॅच. हे बाई, प्राची इथेच उभी आहे. प्राची, इकडे. मंगला काकूंनी तुझ्यासाठी ही ओढणी दिली. फायनली मिळाली ओढणी. मी आता ना हाच ड्रेस घालणार आहे लग्नात. प्राचीच्या वतीने मंगला काकूंना माझ्याकडून थँक्स सांग. ठीक आहे. आणि तुलाही थँक्स. म्हणजे नुसतं थँक्स नाही, स्पेशल थँक्स माझ्याकडून. स्पेशल थँक्स? मी काय केलंय? प्रसाद, तुला सुद्धा माहितीये तू काय केलंयस ते. पण मी खरंच खूप खुश आहे की वृंदाला तुझ्यासारखा समजूतदार मुलगा मिळाला. मी वृंदाला सांगितलं होतं की लहानपणापासून तू तिच्यावर प्रेम करतोस, आणि तूही ते कळू दिलं नाहीस. यासाठी थँक्यू व्हेरी मच. पण मला एक प्रॉमिस हवंय. तिला हे कधीच कळता कामा नये. तिला सतत असंच वाटलं पाहिजे ना की तू तिच्यावर लहानपणापासून प्रेम करतो. हे बघ चंदना. प्रसाद, प्लीज प्लीज तू वृंदाला कळू देऊ नकोस. हे बघ, तिला जर हे सगळं कळलं ना तर तिला खूप मोठा धक्का बसेल. आणि या गोष्टीचा नाही की तू तिच्यावर प्रेम करत नाहीस. ती वेड्यासारखी विचार करत बसते की तिने माझं प्रेम हिरावलंय. आणि
आयुष्यभर ती स्वतःला दोष देत बसेल. प्लीज प्रसाद. नाही नाही, मी वृंदाला काही सांगणार नाही, म्हणजे कधीही काही कळू देणार नाही. प्रॉमिस. थँक्स. पण तुला एक सांगू का, आमची वृंदा इतकी चांगली मुलगी आहे ना. तू बघ, लग्न झाल्यानंतर ना मागचं सगळं विसरून तू तिच्यावर प्रेम करायला लागशील. येते मी. हो. बाय. बघा कष्टाचे आहेत. मोजायला मदत करू. मला येतात. अहो काय आहे? तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. मला कोण? अहो भाऊजी या ना. भाऊजी को काढले? अहो असे उभे का, बसा ना, या ना. या. नमस्ते. मी यांची बायको. नमस्कार बहिणी. आणि हे माझे वडील. हा नमस्कार बाबा. हो नमस्कार. अरे वा वा छान आहे. बाबा मी तुमच्या जावई बापूंचा मित्र भोसले. याचा मित्र का? हो हो. बर आलं लक्षात. म्हणजे तुम्ही यांचे बालपणीचे मित्र. नाही नाही बालमित्र वगैरे नाही. आम्ही अबुधाबीला एकाच कंपनीत दोघं एकत्र काम करत होतो. करत होतो म्हणजे नोकरी गेली की काय तुमची? नोकरी माझी नाही, ह्याची सुटली आहे. वृंदाचं आणि प्रसादचं लग्न होतंय ह्याच्यासाठी मी अस्वस्थ आहे. मला ते मोडायचंय. करणारेस मदत? दिल्या घरी तू सुखी रहा. दिल्या घरी तू सुखी रहा. काय रे बघा तेव्हा सतत विनोद करत असतो. शाळेपासून विनोदी आहे माझा मित्र. धक्का तंत्राचा आहे ना, मस्तपैकी असा उपयोग करतो, असे विनोद करतो, सतत धक्के देत असतो. किती दिवसांनी भेटलास रे सोन्या. का रे 1 महिना झाला ना इकडे येऊन? त्याच्या आधी भेटलाच असेल की? अरे म्हणजे काय, अहो असं काय करताय, जिवलग मित्र आहे ना. नाही म्हणजे 1 महिना झालाय भेटून आम्हाला, पण तो सुद्धा एक युग लोटल्यासारखं झालंय नाही का. माझा मित्र. मॅक तुझी बायको आणि पोर आमच्या उरावर ठेवून वर्षानुवर्ष राहतोस तिकडं, तेव्हा नाही बरं असा विरह वाटत? बाबा लोकांसमोर काय सारखी मस्करी करताय? तुम्ही बसा हा, मी आलेच. मारा मारा मिठ्या मारा. मारा गप्पा मारा. उद्या येणार होतास ना? अबे, उद्या तर येणारच आहे मी. मी आज तुला आठवण करून देण्यासाठी आलोय. हे बघ, मला आठवण आहे त्याची. मी तुला पैसे द्यायचे तर आठवणीत आहे माझ्या. अरे पण मला तुझ्यावर भरोसा नाहीये ना. मला तू टोपी लावून पळून तर नाही ना गेलास, ते बघण्यासाठी इथे आलोय. असा कसा रे तू? मला जर का पळूनच जायचं असतं तर जेव्हा तुझा मला फोन आला तेव्हाच पळून गेलो नसतो का? आणि बाबा मला माहितीये मला तुझे पैसे द्यायचे आहेत. उगाच असा अचानक येऊ नकोस. कचकन बंद पडून गचकन जायचो वरती.
एवढं कळतंय ना तुला? हा, एवढं कळतं ना? मग उद्या माझे 13,000 रुपये तयार ठेव. मी उद्या पैसे घ्यायला येतोय, कळलं ना? हा ये. सासूबाईंना मस्का मारला तर काहीतरी काम नक्की होईल. थोडे तरी पैसे उकळता येतील. तेवढी चोराच्या हातची. चला लक्ष्मीकांत, आगे बढो. सासूबाई, सासूबाई, कसला विचार करताय? काही टेन्शन आलंय का? कसलं टेन्शन आलंय की एवढा विचार करताय? का विचार करून तुम्हाला टेन्शन आलंय? रे काय करायचं तुला? आणि माझं टेन्शन तू दूर करणार. थोबाड धुवून ये जा. सासूबाई, असं काय करताय तुम्ही? हो अहो, तुमचं दुःख ते माझं दुःख नाही का? तुमची समस्या ती माझी समस्या नाही का? एकदा विश्वासाने माझ्याशी मन मोकळेपणाने बोला. तुम्ही बोलून तर बघा. कसलं टेन्शन घेतलंय तुम्ही? काय 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 अडचण काय आहे तुम्हाला सांगा. आहे अडचण आहे. अडचण आहे? मी अशी सोडवतो तुमची अडचण. आजची दूर करतो. एवढी साधी सोपी अडचण नाहीये. वृंदाचं आणि प्रसादचं लग्न होतंय ह्याच्यासाठी मी अस्वस्थ आहे. मला ते मोडायचंय. करणारेस मदत? अशी सहज नाही हार पत्करणार मी. नाहीच. कुठल्याही परिस्थितीत हे लग्न मी होऊ देणार नाही. दिल्या घरी तू सुखी रहा. दिल्या घरी तू सुखी रहा. वृंदाचं आणि प्रसादचं लग्न होतंय ह्याच्यासाठी मी अस्वस्थ आहे. मला ते मोडायचंय. करणारेस मदत? बापरे, मस्का मारायला चाललो होतो सासूबाईंना, पण वाटतंय मी मस्काच्या जागी केरोसिन ओतलंय. रे फुकट्या, बोल की. नरड्यात काय हाड अडकला का तुझ्या? बोल. मोडू शकणारेस लग्न? हा? काय सासूबाई, कसला जोक करता तुम्ही? केवढी मोठी मस्करी करता तुम्ही. माझ्या मते तुमचा मूड ठीक नाहीये. तुमचा मूड चांगला झाला की मग मी तुमच्याशी बोलायला येईन. हा, मी एक काम करतो. तुमचा मूड ठीक होण्यासाठी मी फर्स्ट क्लास पैकी चहा करतो तुमच्यासाठी. आलोच मी. हे लग्न मोडल्याशिवाय नाही रे माझा मूड ठीक होणार. मी चूक केली. मी चूक केली. वृंदा माझी सून होणार, माझी सून होणार म्हणून मी कसं छान नाटक वठवलं होतं. मला कुठे तेव्हा माहिती होतं हे सगळं एक दिवस माझ्याच वर शेकणार आहे म्हणून. शी शी. नाही, कांता चोरगे म्हणतात मला. अशी सहज नाही हार पत्करणार मी. नाहीच. कुठल्याही परिस्थितीत हे लग्न मी होऊ देणार नाही.